नमस्कार शेतकरी बांधवांनो, मी डॉक्टर संदीप घुले. आता बघा, आता फेब्रुवारी महिना संपत आलाय. आता फेब्रुवारी महिन्यामध्ये आपण ज्या शेतकरी वर्ग ऊसाची लागण करत असतो किंवा आपण आडसाळीमध्ये लागण करतो, थंडीमध्ये लागण करतो. आता ऊसाची रोपवाटिका लागण करत असताना सर्वात महत्वाचं म्हणजे काय, की ऊसाची रोपं हे जे शेंडे हे कट करून लावावे लागतात. आता या शेतकऱ्यांनी थोडी चूक केली आहे, की शेंडे न कट करता डायरेक्ट त्याने त्या रोपाची लागण केली आहे. याच्यामुळे काय होतं, की ज्यावेळेस आपण लागण करत असतो, कोकोपीट मधल्या मुळ्या ह्या डेव्हलप झालेल्या नसतात पूर्ण, आणि त्यानंतर त्या मुळ्या मातीमध्ये ज्यावेळेस जातात त्यावेळेस त्याला काय होतं, की त्याला थोडा कालावधी लागतो. आणि अशा वेळेस आपण जर शेंडे नाही कट केले, उन्हाचा तडाखाचा वर्ण बसला, तर तुमचे ऊसाची पानं ही अशी तुम्हाला दिसत असतील बघा, ऊसाची पानं ही अशी सुकू लागतात. त्याच्यामुळे काय होतं, की पानं सुकल्यामुळं त्या ऊसाच्या मुळ्यांना आणि त्या पानांना शॉक बसतो आणि जवळजवळ जळण्याचं प्रमाण हे 10 ते 15% तुमचं जाऊ शकतं. शेतकऱ्यांना काळजी काय घ्यायची, की लागण करण्यापूर्व आपल्याला त्या शेतात रोपं लावायची आहेत, त्याची तुम्ही शेंडे हे कट करून टाकायचे. शेंडे कट किती करायचे असतात, हे बघा. आता हा एवढा शेंडा कट करायचा म्हणजे उन्हाची तीव्रता त्या तुमच्या कुठल्याही पानाला बसत नसते. अशा माध्यमातून रोप लागण करताना तुम्ही नर्सरीतनं रोपं आणतानाच ते शेंडे कट करून तुम्ही लागण करायची त्याची. धन्यवाद.